आहे डेज अँड डेज वीक्स मंथ अशा पद्धतीने आहे. सोपं आहे एकदम, जेणेकरून तुम्हाला हे सर समजलं पाहिजे. टेस्ट टाकलेली आहे सर का? इंग्लिशचा पेपर आहे का? कशाची? सर सोपं आहे. हा टाकली हा, आहे का सर? तसं खूप सोपं आहे. टेस्ट टाकली मी याची. कशाची आपली? सर हम्म, ती समानार्थी विरोधार्थीची हे नाही आली ते. टाकली मी. नाही आली का? ठीक आहे, मी क्लास सर संपला, इंग्लिशचा आहे ना? क्लास सर नाही संपला, आली. क्लास संपला की लगेच टाकतो. पण आता लक्ष द्या माझ्याकडं, हे बघा. सर इंग्लिशचंच आहे ना? हा इंग्लिश आहे ना, इंग्लिश. बघा, इंग्लिशचा एक सोपा टॉपिक आहे, डेज ऑफ द वीक्स, वीक अँड मंथ्स ऑफ द इयर. नाव द फर्स्ट इज चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द गिवन मंथ. यांच्यापैकी एक महिना बरोबर आहे स्पेलिंग, तो आपल्याला निवडायचा आहे. बघा आता. सर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक सर 4. चार. सर चार. 4 नंबर. सर पर्याय क्रमांक 4. नंबर 4. पर्याय क्रमांक 4. सर पर्याय क्रमांक 4. Yes, सर yes, yes. Yes, I understand your feelings. Now see here, we will do this like October. हे बरोबर आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला स्पेलिंग पाठ पाहिजे. उद्या सगळ्यांनी मला काय काय लिहून पाठवायचं बघा. डेज ऑफ द वीक हे लिहून पाठवायचं. त्याच्यानंतर मंथ स्पेलिंग सगळ्या, हे तुम्ही मला सगळ्यांनी लिहून पाठवायचं आहे. ओके. आता जर पुढच्या प्रश्नाकडे आपण गेलो, तर हाऊ मेनी मंथ्स ऑफ द इयर हॅव 31 डेज? सांगा, चॅटमध्ये टाका. किती असे महिने आहेत ज्याला 31 डेज असतात? असं करून बघा, लगेच समजतं तुम्हाला. किती महिने आहेत ज्याला 31 डेज असतात? ओके, सांगा. 7. ओके, नाईस. एक म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. 4 आणि हे 3, 7. 7 महिने, अगदी बरोबर. व्हेरी गुड. ऑल ऑफ यू आर करेक्ट. व्हेरी नाईस. आणि इथंच उत्तर पण दिलेलं असेल कुठंतरी. हे बघा, खाली सांगितले 3, म्हणजे उत्तर बरोबर आहे तुमचं. पुढं जर आपण पाहिलं, तर पुढचा प्रश्न आहे, इफ 10th मार्च वॉज वेनसडे, देन व्हॉट डे विल बी देअर इज ऑन 1st मार्च? किती मार्च? 16 मार्च. 16 मार्चला, हा प्रश्न आपला बुद्धिमत्तासारखा आहे. 16 मार्चला कोणता दिवस असेल? काढा बरं. 10 मार्चला जर बुधवार असेल, तर 16 मार्चला कोणता वार असेल? इथं बघून सांगू नका, इथं उत्तर दिले त्याने ट्यूजडे. पण तुम्ही तुमचं काढून बघा. विच ऑफ द गिवन मंथ्स हॅव, याचं उत्तर ट्यूजडे आहे मागच्याच. हा, विच ऑफ द गिवन मंथ इज लेस दॅन 30 डेज? 30 डे पेक्षा कमी कोणाला असतात? ऑब्विसली, म्हणजे 100% फेब्रुवारीच असणार आहे. त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाहीच आहे कमी कमी याच्यावालं. हा, विच. आता बघा, आता आतापासून प्रश्न आता तुम्हाला इथे सांगता येतील. विच डे फॉल्स बिटवीन सॅटरडे अँड मंडे? सॅटरडे आणि मंडे मध्ये कोण असतं? मी चेक करतोय आन्सर. सॅटरडे आणि मंडे मधलं आन्सर. सॅटरडे, संडे, मंडे. सॅटरडे, संडे, मंडे, संडे. राईट. विच इज द 8th मंथ ऑफ द इयर? 8th मंथ, 8वा महिना कोणता आहे? 8वा महिना सांगा. 8वा महिना कोणता आहे? ऑगस्ट. 4 नंबर. व्हेरी गुड, नाईस. पुढं स्क्रीनवर लिहिणाऱ्यांनी कृपया लिहू नका. ते मला मला कट करावं लागतं तुमचं पुन्हा ते. तुम्ही लिहू नका, प्लीज लिहू नका कोणी.
चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर बघतोय मी, तुमचं काय आलं सगळ्यांचं तर टाका चॅट मध्ये टाका, मी बघतोय. ऑप्शन नंबर विच ऑफ द, हा ऑप्शन नंबर 2 फेब्रुवारी चुकीचं दिलंय. त्याच्यानंतर आपण खाली बघितलं चूज द करेक्ट ऑप्शन, फिल इन द ब्लँक. इन अ लीप इयर फेब्रुवारी हॅज हाऊ मच डे, चौथ्याचं उत्तर द्या. या चौथ्या प्रश्नाचं उत्तर द्या. फेब्रुवारी मध्ये यस 29 दिवस. व्हेरी गुड, नाईस. युअर आन्सर इज करेक्ट. चला पुढचं, आयडेंटिफाय द नेम ऑफ डे फ्रॉम द लेटर्स गिवन. वा वा वा, किती सोपं आहे ते. यस, समृद्धीने टाकलं बघा उत्तर. फ्रायडे, दॅट इज फ्रायडे. येस. फाइंड द नेम ऑफ मंथ फ्रॉम द लेटर्स गिवन इन द पिक्चर. हे बघ काय दिलं, मार्च. यस, दिस इज ऑल्सो करेक्ट. हाऊ मेनी डेज मेक 3 वीक्स? 3 वीक्स सांगा, हे सांगा. चॅट माझ्या समोर चालू आहे हा, मी बघतोय. सान्वीनं उत्तर दिलं 4 नंबर, अलियानानं सांगितलं 21, सार्थक गायकवाड 4, दीपसाई 4, आयुष दैफळे 4, वेदांत, सोहम, मसिरा. तुमच्या सगळ्यांचे उत्तर बघतोय बरं मी. हा, 4 नंबर, सात्विक 21. पुढचा प्रश्न सांगा याचं उत्तर. राजन is 3 years old. Rajni is 32 months old. Find difference of the age between them. किती महिन्याचा फरक आहे? 3 year. 12 multiply by 3. 36 आणि हा 32 मायनस केलं 4 मंथ आलं. सेकंड आन्सर राईट, इट्स करेक्ट. युअर आन्सर इज करेक्ट, ऑल ऑफ यू. Very nice. That's great. Now this is next one. Which among of which among the option is the English word for शनिवार? शनिवार साठी काय आहे सांगा. अरे वा 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 वा, इतकी फास्ट चॅट होते ना. 4 4 4 4 4 4 4. Right, nice. Next one. The 1st August 2016 falls on Monday. What will be the date on the first Sunday of that month? फर्स्ट संडेला काय डेट असेल, डेट काय असेल? मंडेच्या नंतर 7 दिवस, मग संडे येतो. यस, यस, ऑल ऑफ यू. यस, करेक्ट करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड, नाईस. बघा काही माहिती दिली आहे इथं, आपल्याला तिचा वापर करून वापर वापर करू कसं करता येईल हे? हा बघा काय म्हटले, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स बेस्ड ऑन द कॅलेंडर शोन बिलो. याच्यावर बघून काय उत्तर द्यायचे तुम्हाला. तत्पूर्वी मी तुम्हाला 1 मिनिटासाठी अनम्यूट करतो आणि विचारतो समजत आहे का, काही प्रॉब्लेम आहे? समजायला का? अनम्यूट करा स्वतःला आणि सांगा. हो सर, हो सर, हो सर, समजाले. एखाद दुसरा प्रश्न नाही समजला तर त्याला तुम्ही लक्षात ठेवा नंबर त्याचा, मग आपण पुन्हा त्याच्यावर डिस्कशन करू. ओके, चला मी तुम्हाला पुन्हा अनम्यूट करतो कारण तुम्ही बोलत राहता आणि आपण पुढचे प्रश्न सोडूयात. सर स्वातंत्र्य दिन आहे ना. बघा काय विचारलं आहे. इफ पतेती इज, इफ पतेती 17th, देन रक्षाबंधन. दिले रक्षाबंधन 18. यस राईट. इंडिपेंडन्स डे फॉल्स ऑन, ऑगस्ट आहे हे, ऑगस्ट. आणि इंडिपेंडन्स डे कोणत्या दिवशी येतो म्हणे? स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी आहे असा प्रश्न विचारलाय त्यांनी. बघा आता, मंडे, हे काय इथं दिलं मंडे. यस, पुढे इफ द डे बिफोर संकट चतुर्थी.
इज द डे बिफोर संकट चतुर्थी. संकट चतुर्थीच्या पहिले कोणता दिवस आहे हे बघा इथं दिलंय. कोणता होता तो? सॅटरडे. सॅटरडे, यस, 2 ना. The next Monday will fall on. यांचं इथं म्हणायचं नेक्स्ट मंडे. 21 संडे, 21 22 22. मंडे म्हटलंय का? हा 22च येईल ना. 22, यस यस 22, गुड. चला. इफ टुडे इज थर्सडे, व्हॉट डे विल इट बी डिअर ऑन डे आफ्टर टुमारो? आज थर्सडे आहे, परवा कोणता वार असेल? यस यस, सॅटरडे कोणता असेल बघा. थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. परवा सॅटरडे. टुडे इज फ्रायडे, व्हॉट डे वॉज दिअर ऑन द डे बिफोर? म्हणजे कालच्या दिवसाच्या पूर्वी कोणता होता? फ्रायडेच्या अगोदर आणि त्याच्या अगोदर. येस. बघा बघा, नीट उत्तर द्या. 16व्या प्रश्नाचं उत्तर द्या सगळ्यांनी व्यवस्थित. वेनसडे, यस, वेनसडे इज करेक्ट आन्सर. हा बघा, हा तुम्हाला ओळखायचा कोणता महिना येईल तर 2 नंबरला ओ कोणते ते बघा. उत्तर मिळून जाईल तुम्हाला. 17वा प्रश्न. 2 नंबरला ओ कोणत्या प्रश्नामध्ये आहे तर? नोव्हेंबर मध्ये. यस, डन. विच डे कम्स बिफोर संडे? संडे के पहले कौन आता है? किती सोपं ना. विच डे फॉल्स बिटवीन थर्सडे अँड सॅटरडे? थर्सडे अँड सॅटरडे, दॅट इज अ फ्रायडे. बरोबर ना. पुढचं. चूज द ऑड वर्ड आउट फ्रॉम द फॉलोविंग. ऑड ऑड. मार्च, मंडे, जानेवारी, जून. Monday is a day and all others are the months. Which is the 10th month of the year? 10th month. कोणता आहे 10th month? सांगा 10th month कोणता आहे तर? हम्म, हम्म, हम्म. October. Right, that's correct. Now you have to find here. Identify the name of a day in a week from the following alphabets. याच्यापासून तुम्ही शोधायचा आहे कोणता डे असेल तो. Yes, what is that? I want answer from everyone. Everyone want to give answer of this question. You understand? You all students well to understand English, but I don't know how many of you are able to talk in English. Now I think the chapter is over. Tomorrow we will take our next topic of the English, that is cardinal and ordinal numbers, but we will do it tomorrow. Or okay, I'm going to ask you, all of you, about this. Tell me how many are ready to take this next one now. Do you understand? How many of you are ready to take the chapter, next chapter, cardinal numbers and ordinal numbers now? Yes, Understand? sir. Yes, sir. Sir, I am ready. yes, sir. तर Okay. मला मॅथमॅटिकल क्वेश्चन तो मी तुम्हाला पाठवू का? हा, पाठवा ना, पाठवा. सर जो 16वा प्रश्न आहे ना, हा हा, सर व्हॉट इज पेपर ऑफ टुमॉरो? 16वा प्रश्न बोला. चुकलं काही? त्याचा
त्याचं उत्तर आहे ना संडे, तर तुम्ही वेनसडे बोललात. डे बिफोर आहे बेटा, ते माग आहे एक मिनिट, 16 नंबर. 16 नंबरचं बरोबर उत्तर आहे. बरोबर आहे. ते आपण हे बघ ना, डे आफ्टर नाही, आफ्टर म्हटलं तर पुढे, आणि बिफोर, बिफोर म्हणजे पाठीमागं, आणि येस्टरडेच्या पाठीमागं, कालच्या पाठीमागं कोण आहे? आता बघा, फ्रायडे आपण लिहिलं, फ्रायडे, फ्रायडेच्या मागं कोण असतो? कोण असतं मागं? थर्सडे. आणि थर्सडेच्या मागं कोण असतो? वेनसडे. बरोबर आहे ना आपलं हे? थोडं लक्षात घ्या. ओके. चला, आपण जाऊयात पुढं. मग तुम्ही म्हणताय तर पुढचा एक चॅप्टर कंटिन्यू करून टाकतो, सर कारण हा, बोला. सर उद्या कुठला पेपर आहे? उद्या, उद्या सर आपला एक आहे ना इंग्लिशचा विरुद्धार्थी पेपर शब्द. पाठवा ना. एक विरुद्धार्थी शब्दाचा एक होईल, आणि इंग्लिशचा एक मी बघतो उद्या शक्य झालं तर, या टॉपिकवर जर शक्य झालं उद्या. हो हा सर, या टॉपिक वर आहे ना हा इंग्लिशचा पेपर हा, द्या. देतो देतो तुम्हाला मी. हा मंथचा आणि डेचा आहे त्याचा एक देतो, आणि विरुद्धार्थी शब्दाचा एक देतो. आता बघा, हे थोडस आपल्याकडे, आणि परत नेटचं द्या सर. येस येस, बघा लक्ष द्या सर माझ्याकडे सेम. सगळ्यांनी. आता मी अनम्यूट करतो तुम्हाला, तुम्ही मला बोलू देत नाही, मग त्याच्यामुळे तुम्हाला मी अनम्यूट करतो. बघा, आता माझ्याकडे लक्ष द्या, ऐका. हे बघा, आधी कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर काय असतात हे आपल्याला थोडं समजून घ्यावे लागेल. कार्डिनल म्हणजे, कार्डिनल म्हणजे बघा, हाऊ आय कॅन एक्सप्लेन हिअर, इथं इथं लिहितो मी. बघा, 1 किंवा 2, 3, 4, 5 हे आहेत कार्डिनल नंबर. ऑर्डिनल, ऑर्डिनल म्हणजे क्रमवाचक. क्रमवाचक म्हणजे कसा? हा पहिला, मराठीत आपण म्हणतो ना पहिला, आणि इंग्रजीत काय म्हणतो? फर्स्ट. त्यानंतर हा सेकंड, त्यानंतर हा थर्ड, हा फोर्थ, त्याच्यानंतर टी एच लावतो त्याला, त्यानंतर इथं फिफ्थ, त्यानंतर सिक्स्थ, सेवन्थ, एट, 9, 10th, 11th, 12th, 13th, 14, 15, 16, 17, 18, 19, टी एच लावायची शेवटी. 20th, ते झालं ऑर्डिनल नंबर. ऑर्डिनल म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड असं, आणि कार्डिनल म्हणजे 1 2 3 4. लक्षात ठेवा, कार्डिनल म्हणजे 1 2 3 4, आणि ऑर्डिनल म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता पहिला प्रश्न, इथेच उत्तर आहे त्याचं. ऑर्डिनल नंबर गिवन, त्याच्यातला ऑर्डिनल कोणता आहे ते म्हणतायत. ऑर्डिनल म्हणजे कर्मवाचक. तर 4 नाही, 19 नाही, 51 नाही, 18th, 8th. नंतर विच ऑफ द गिवन कार्डिनल नंबर इज इनकरेक्ट? कोणता इनकरेक्ट आहे? 90, 9, 60, 40. तर हे 90 चुकीचं आहे, कारण स्पेलिंग NINETY पाहिजे, त्यांनी सांगितलं का. आता हे मोजा आणि उत्तर लिहा, ते 17 आहेत. त्यानंतर पुढचा बघा प्रश्न, सिलेक्ट द ऑप्शन इज नॉट अन ऑर्डिनल नंबर. ऑर्डिनल नाही. कोणतं ऑर्डिनल नाही? हा बघा, फिफ्थ, इथं TH लावलं, TH लावलं की तो, सॉरी 30, सॉरी हा, हे ऑर्डिनल म्हणजे कर्मवाचक असतो ना. हा, हे नाहीये ते. आय एम सो सॉरी. नाव हिअर, दिस इज युअर आन्सर, 30. त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो तर बघा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर नेम ऑफ 365. वेअर इज 365? 365, 365. त्यांनी दिलं उत्तर बघा, 2 नंबरचं बरोबर आहे असं. हम्म? चला, याचले प्रश्न बघा. आता हा पहिला प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज अन ऑर्डिनल नंबर? ऑर्डिनल, कर्मवाचक. थर्ड नंबर आहे, थर्ड. फर्स्ट, सेकंड, थर्ड, कर्मवाचक. फर्स्ट, सेकंड, थर्ड. सप्टेंबर इज द डॅश डॅश मंथ ऑफ द इयर. सप्टेंबर कितवा मंथ आहे? आपण असं म्हणतो ना, सप्टेंबर हा वर्षातील 9वा महिना आहे. मग 9th म्हणायचं, त्याला काय म्हणायचं? 9th. विच ऑफ द गिवन नंबर इज इनकरेक्ट? कोणता इनकरेक्ट आहे बघा? 19, 19. Yes. Which of the cardinal number for 26? 26 साठी कोणता नंबर आहे? संख्यावाचक 26.
बघ काय म्हटलं, चिकू इज द प्लेस ऑफ द गिवन चार्ट. चिकू कुठे आहे? किती नंबरला म्हणणार? 8th नंबर. 8th नंबर. द फिफ्थ पिक्चर ऑफ द चार्ट. फिफ्थ कोणतं आहे? हे काय बघा, हे काय दिले असं? आय थिंक दॅट इज अ चेरी. चेरी का ते? हा, चेरीच आहे. त्यानंतर ऑरेंज इज द डॅश डॅश पोझिशन. ऑरेंज कुठे आहे? सेकंड पोझिशनला आहे ऑरेंज. त्यानंतर द 10th पिक्चर इन द चार्ट इज. 10th पिक्चर बघा, 10th नंबर आहे पाइनएपल. येस, 1. आता पुढचं बघा हे. चूज द करेक्ट नंबर इन वर्ड्स. 89. 89 सांगा. राईट. 10व्याचं सांगा. विच ऑर्डिनल नंबर कम्स आफ्टर 10th. 10th नंबर नंतर कोण येतं? 11th येतं. Suresh is the number 19 in the sequence, so he is on the position. काय म्हणावं लागेल? तिसरं बरोबर आहे. Which is the middle number in the 1 to 13? 1 to 13 मध्ये मिडल कोण आहे? सांगा लवकर. 12व्याचं उत्तर. 1 पासून 13 पर्यंत मिडलला कोण येईल? 6 इकडे सोडले आणि 8 ते इकडे सोडले, हे 7 मधात. बरोबर ना कुणाल? बरोबर की नाही? बरोबर. चला, select the option. Select the correct option. My number is 12, so I am. सांगा. दोन नंबर. हा, हे उत्तर दिले त्याचं. त्यानंतर गिवन वर्ड्स. 49 कसं लिहिणार? 49 सांगा लवकर. चला, 49 कसं लिहिणार? हा, 49. हे 49. हा नंबर किती आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. दशलक्ष म्हणजे त्याला मिलियन म्हणतात. 10 लाख म्हणजे 1 मिलियन. 15व. बरोबर, मिलियन. 10 लाखाला 1 मिलियन म्हणतात. 10 लाख इज इक्वल टू 1 मिलियन. लक्षात ठेवा. 1 मिलियन फॉलोअर. तुम्ही ऐकत असाल युट्यूबला. आणि सिलेक्ट द प्रॉपर अल्टरनेटिव्ह. आय ब्रश माय टीथ अ डे. ट्वाइस. 2 टाइम. ओके, राइट. चलो, तो अब हम स्टॉप करते हैं. थँक यू व्हेरी मच टू जॉईन द क्लास. वेळ खूप झालेला आहे. 10 मिनिट एक्स्ट्रा घेतले तुमचे, त्याबद्दल सॉरी. उद्या आपण वेळेवर संपवण्याचा प्रयत्न करू. हा, समजलं ना सगळ्यांना? काय अडचण कोणाला? आय थिंक तुम्हा सगळ्यांना समजलं असेल. सांगा, समजलं का नाही? समजलं सर. समजलं सर. चलो, सर. गुड नाईट ऑल ऑफ यू. गुड आणि नाईट. विरुद्धार्थीचं पण पाठवा. ओके सर, ओके attendance ऑल.